नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। नांदेड जिल्ह्यामधून बातमी आहे। नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। गंजगाव पुलावरून पुराचं पाणी वाहू लागल्यानं परिसरातील काही गावांचा संपर्क देखील तुटलाय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं देखील प्रशासनानं स्पष्ट केलंय। महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 24 तासांपासून धोधो स्वरूपात पाऊस बरसतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव, संग्रामपूर, खामगाव, चिखली, लोणार, मेहकर या तालुक्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आलाय। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी गावात शिरलंय। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद या गावामध्ये नद्यांना मोठे पूर आलेले आहे। अशीच परिस्थिती खामगावच्या या बोर्डी नदीची देखील झालेली आहे। आपण या बाजूला पाहू शकतो कशा पद्धतीने पावसाचं पाणी जे आहे ते रात्रभरापासून या ठिकाणी धोधो स्वरूपात बरसत आहे। त्यामुळे या नदीला देखील मोठा पूर आलेला आहे। गेल्या 24 तासामध्ये झालेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना अशा पद्धतीनं पूर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा जो आहे प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। अजून काही तास अशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस जर का राहिला तर निश्चितच अनेक संकटांना नागरिकांना सामोरं जावं लागेल। पावसाचं पाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलंय, पुराचं पाणी घरात देखील शिरतंय आणि हा धोधो बरसणारा पाऊस आणखीनच चिंता वाढीस लावणारा ठरतोय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अस्मानी संकट सध्या शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या डोक्यावर घोंगावत असल्याचं पाहायला मिळतंय। असाच जर का पाऊस काही काळ आणखी राहिला तर निश्चितच मोठ्या नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना सोसावा लागू शकतो। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असला तरी नागरिकांना देखील स्वतःची काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं झालंय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।